जय श्रीराम. आजपासून रामनवमी पर्यंत आपण श्रीराम चरित्र वंदन करणार आहोत. या श्रीराम चरित्र वंदनाची संकल्पना अशी आहे की श्रीरामाचे जे अनेक सद्गुण आहेत, ज्यामुळे रामाची जी कीर्ती आहे ती जगभर आहे, अखंडितपणे चाललेली आहे. ती त्याच कीर्तीमध्ये ती का झाली, का आपण त्यांना आदर्श मानतो, त्यातल्या काही सद्गुणांचा आपण पुढची 5-6 दिवस फक्त स्मरण करणार आहोत. आणि त्यात ही आपण रामराज्याची जी संकल्पना आहे ती का रामराज्य, का रामराज्य यावं आपण का म्हणतो, काय होतं रामराज्याचं वैशिष्ट्य, काय होता रामामध्ये राजा म्हणून असलेला आदर्श. त्याच्यातला पहिला आदर्श आपण जर घ्यायचा असला तर राजा हा न्यायी असावा. हे केव्हापासून झालं तर रामापासून सुरुवात झाली. रामांनी प्रजेच्या इच्छेला, लोकमताला आदर करायचा म्हणून, लोकमताचा आदर करायचा म्हणून सीतामाई विषयी जनतेने घेतलेली शंका दूर करण्यासाठी स्वतःच दुःख बाजूला ठेवून ते दुःख सहन करीत सीतामाईची परीक्षा घेतली, अग्निपरीक्षा घेतली आणि जनतेला न्याय दिला, जनतेच्या भावनांचा आदर केला. म्हणजे राजा कसा असावा तर तो लोकमताचा, जनमताच्या भावनेचा आदर करणारा असावा, तो न्यायप्रिय असावा. तो न्यायनिष्ठ कसा असावा तर तो रामासारखा न्यायनिष्ठ असावा. अन्याय झाला असं जरी वाटत असलं, सीतामाईवर अन्याय झाला असं वाटत असलं तरी जनतेचा, लोकमताचा आदर, ती माझी पत्नी आहे म्हणून मी तिच्या फेवर केलं, मी तिच्या बाजूने उभा राहिलो, हे रामाने दाखवलं नाही. पती राम वेगळा होता, राजा राम वेगळा होता, म्हणून रामराज्याची संकल्पना ही स्वीकारली जाते, ती व्हावी यासाठी लोक काम करतात. जय श्रीराम.